सगळ्यांचं स्वागत आहे। एकंदरीत आपण बघितलं सकाळपासून जी चर्चासत्र झाली त्यामध्ये मराठवाड्याचं नाव आलं की मराठवाड्याचा अनुशेष येतो, मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती आहे ते आणि त्याबरोबर मराठवाड्यातला दुष्काळग्रस्त शेतकरी या सगळ्याच्या केंद्रस्थानी असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची धोरणं काय आहेत, एकंदरीत शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा काय आहेत, आतापर्यंतच्या सरकारांनी काय केलं, शेतकऱ्यांना अजून अपेक्षा काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार दरबारी काय प्रयत्न सुरू आहेत, शेतकऱ्यांना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी नेमकी रणनीती काय, या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यासाठीच आपल्यासोबत चर्चेसाठी जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे जी आपल्यासोबत आहेत, त्यासोबतच शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे आमदार प्रशांत बंब सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले। तुम्हा सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करूया। या सगळ्यात आपण चर्चा शेतकऱ्यांची ज्यावेळी करत असतो, मी राजेश टोपे यांच्याकडनं सुरुवात करणार आहे, कारण बाकीचे दोन्ही मान्यवर सत्ताधारी पक्षातले आहेत। कारण शेतकरी म्हटलं की सगळ्यात शेतकऱ्यांचा जवळचा पक्ष असतो हा विरोधी पक्ष असतो, आणि मग विरोधी पक्ष सत्तेत गेला की वेगळी भाषा असते, सत्ताधारी विरोधात आली की वेगळी भाषा असते। टोपे साहेब, सरकार आली, सरकार गेली, तुम्ही सुद्धा 2014च्या अगोदर सत्तेमध्ये होतात, मधल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सत्तेमध्ये होतात, सरकार बदलतात, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती काय आहे, मराठवाड्यातल्या शेतीची सध्याची परिस्थिती काय? बघा, सरकार बदलतात, मी आज सरकार विरोधी किंवा असं काही बोलण्यापेक्षा माझं असं मत आहे की मराठवाड्याचा शेवटी मराठवाडा म्हटलं तर 3 वाक्य महत्त्वाचे आहेत। एक, पर्जन्य छायेतील प्रदेश, रेन शॅडो। दुसरं, ज्या वेळी मराठवाड्याची चर्चा झाली त्यावेळी केंद्र सरकारच्याही गणतीमध्ये एक गरीब जिल्हे म्हणून मराठवाड्याकडं पाहिलं जातं। आणि या सगळ्या निसर्गाच्या लहरीपणामुळे एक नक्कीच आहे की मराठवाड्याच्या शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारं जे महत्त्वाचं साधनं आहेत त्यात पाणी महत्त्वाचं आहे, आणि त्यामुळे सिंचनाची नितांत गरज आहे। आणि त्यासाठी माझं एकच सांगणं आहे की जे शासनांनी वेगवेगळ्या, कधी आमच्या शासनांनी काही केले असतील, या सध्याच्या शासनाने केले असतील, प्रश्न हा आहे की शासनाने केलेली घोषणा, केलेली शासन निर्णय त्याची अंमलबजावणी होत नाही। आज एक नक्की आहे की साधारणपणे 46 TMC पाणी, म्हणजे जे केंद्र सरकारने एक ठरवलं होतं की 196 TMC पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध आहे, त्यातलं नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांसाठी जे पाणी देण्यात गेलेलं आहे ते 155, आणि मुख्य एकच आहे की आज आपल्याला 81 दिलेलं आहे, तर त्यामध्ये जो फरक झाला त्यात 46 TMC पाणी हे जास्तीचं वापर वरच्या लोकांनी केलं, जे नियमबाह्य केलं। आता मराठवाडा हा सिंचनाचा अनुशेष असलेला भाग आहे, 25 ते 27% इरिगेशन आहे, आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या इरिगेशनच्या सरासरी इतकं जर मराठवाड्याला यायचं असेल तर आपल्याला 240 TMC पाणी हे इतर खोऱ्यातून आपल्या खोऱ्यामध्ये वर्ग, म्हणजे मराठवाड्यासाठी वर्ग होणं गरजेचं आहे। तसा शासन निर्णय सुद्धा झालेला आहे। मी तुम्हाला हे सांगेल की या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, ही माझी सगळ्यात महत्त्वाची मागणी। आपण टोपे साहेब आकडेवारी आपण घेऊयाच या सगळ्यामध्ये। खोतकरजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सिंचनाचा अनुशेष आता सांगितलेला आहे, बऱ्याच वेळेला सिंचन, आता यांनी सांगितलं 25 ते 30%, 27% सिंचन, पण आताची जर आकडेवारी बघितली तर 17 ते 23% सिंचनाची जी हे आहे टक्केवारी आहे मराठवाड्यातली। का होतंय असं? अंमलबजावणी होत नाही, सरकार कुठली जरी असली आश्वासने दिली जातात, पण सिंचनाचं काय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये यशस्वी होताना दिसत नाही। मुळामध्ये मराठवाड्याला स्वातंत्र्यच उशिरा मिळालं, 1 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण तो मराठवाडा हा निजामाच्या कालखंडामध्ये होता। आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आत्ता जेव्हापासून या सरकार, आमचं महायुतीचं सरकार आलं, तेव्हापासून निश्चितपणे पाणी प्रश्नावरती प्रचंड, माननीय टोपेसाहेबसुद्धा राजकारण न करता या गोष्टीवर बोलतील, पण तो आता मुळामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की आमच्याकडं पाणी शिल्लक कुठं आहे? मराठवाड्यामध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाही। सरकारने कितीही प्रयत्न केला की आम्हाला धरणं बांधायचे किंवा पैसे देण्याचा प्रयत्न केला, आमच्याकडं पाण्याची अवेलेबिलिटी नाही। त्यामुळं जे राजेश भैया सांगतात की त्या पद्धतीनं पाणी आम्हाला बाहेरून आणणंही फार, पश्चिम वाहिन्या ज्या आहेत
किंवा नारपार दमणगंगा, मुंबईमध्ये समुद्रामध्ये वाहून जाणारं इगतपुरीच्या पुढचं पाणी असेल, किंवा कोकणातलं, आता आमच्या ताईने सांगितल्या पद्धतीने कोकणातलं पाणी असेल, हे पाणी आणल्याशिवाय मराठवाड्याची शेतीची ताण ही भागू शकणार नाही. मराठवाड्याला पाणी देणं हे महत्त्वाचं नाही, हा आमचा न्याय हक्क आहे, हा आमचा हक्क आहे. पण तो आमचा हक्क निश्चितपणे हिरवला गेला. आमचं पाणी वरच्या लोकांनी अडवून टाकलं. आता विचार करा, मराठवाड्याला जो जायकवाडी आमचा जायकवाडी का भरत नाही? कायदा आहे, नियम आहे, सर्व काही असताना सुद्धा वरचे धरणं नियमाला सोडून बांधल्या गेली. आमचं हक्काचं पाणी अडवलं गेलं. मला असं म्हणायचं, पूर्वी जे एकदम 55-60 वर्ष काढले जातात त्यातही महाराष्ट्राची जनता जागरूक एकदम सतत देत नाही. कधी शॉक देतात, कधी नवीन परत युतीचं मध्ये येतं, परत काही नवीन होतं. पण मी मागचं सोडून द्या, पण 15 वर्ष आता जे आहेत यातच मी तुम्हाला आत्ता सुरुवातीला सांगितलं की जे शासन निर्णय अलीकडे झालेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की शासन निर्णय अलीकडच्या काळात जो झालेला आहे ना, अगदी अलीकडच्या काळात, तर तो शासन निर्णयच मी सांगतोय तुम्हाला. 240 TMC पाणी कोकणामधून 155, मी अगदी हिशोब देतो. त्याच्यानंतर विदर्भातून 34 TMC आणि कृष्णा खोऱ्याचं 51 TMC, असं 155 कृष्णा खोरे, 34 विदर्भ आणि 51 कृष्णा खोरे हा GR झालेला आहे. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मग त्याला 15 वर्षाचा कालावधी मला वाटत नाही लागतो म्हणून. इच्छाशक्ती असेल तर लवकर व्हायला पाहिजे, ही रास्त अपेक्षा आहे. मला विरोध राजकारणाचा मी सुरुवातीलाच म्हटलं तसा मुद्दाम करायचा विषय नाही. सत्तेमध्ये सध्या सरकारमध्ये आहेत, त्यांना विचारा. खोतकरजी, काय तुमचं उत्तर आहे याच्यावर? अगदी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार करतो सर्व मराठवाड्याचा. आणि भैया तुम्हाला हे मान्य करावं लागेल की आता अलीकडच्या कालखंडामध्ये 110 सिंचन प्रकल्पाला विदर्भ आणि मराठवाडा, हे फक्त मराठवाड्याचं बोलत नाही, विदर्भ आणि मराठवाड्याच्या 110 सिंचन प्रकल्पाला आपण या ठिकाणी मंजुरी दिली. त्यातला आता हातवणचा प्रकल्प आहे. इतके वर्ष तिथं निधी मिळत नव्हता. आता निधी मी बजेटमध्ये आणला, त्याला बजेटमध्ये निधी मी तरतूद केली. मला मला असं वाटतं की निश्चितपणे मराठवाड्याच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहे. आम्ही शेतीचे असणारं नातं आमचं आणि मातीशी असणारं नातं निश्चितपणे मी असेल, प्रशांतजी असतील, मान्य देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, आमच्या सुनेत्रा बहिणी असतील, निश्चितपणे शेतीशी नातं आम्ही सांगणारे लोक, आणि हे नातं कृतीतून पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण संकल्प आहे. आणि त्यामुळं तर 110 प्रकल्पाला, हे जे मागासलेला भाग आहे, या मागासलेल्या भागातल्या 110 प्रकल्पाला आमच्या सरकारने आता या ठिकाणी मंजुरी दिली. पण यही फक्त पाणी नाही म्हणून मराठवाडा मागे असं म्हणणं आहे का आपलं? नाही. तर यामध्ये उद्योग महत्त्वाचा आहे, यामध्ये इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आंब्याचा केसर आंबा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे येऊ लागलेला आहे. लोक आता केसर आंब्याकडे येऊ लागले आहे. मी मराठवाड्यातली नाही, महाराष्ट्रातली नाही, आपल्या महाराष्ट्रामधली पहिली रेशीम मार्केट जालन्यामध्ये मी सुरू केली. आता कल्पना आहे आपल्याला, एक मिनिट, मला फक्त रेशीम किती महत्त्वाचं पीक आहे कल्पना आहे. शेतकऱ्याला 3 पिकं घेता येतात, 3 पिकं, पण तो रेशीमचं पीक आपण 10 पिकं घेऊ शकतो वर्षामध्ये. इतकी मोठी अर्निंग या रेशीमच्या माध्यमातून येते. कर्नाटकमध्ये लोकांना तिकडं बेळगावला, तिकडं रामनगरला जावं लागायचं लोकांना रेशीम घेऊन, कोश घेऊन. पहिली मार्केट मी जालन्यामध्ये उभा केली रेशीमची, आणि आज ती मार्केट एवढी मोठी झाली. म्हणजे शेती उत्पन्नाच्या वर सुद्धा प्रक्रिया करणारे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर पाहिजे, तर शेतकऱ्यांना हातभार लागेल. यांनी सुरूच केला राजेश टोपेंनी. बिलकुल, आमच्याकडे अजून सुद्धा अशा प्रकारचे उद्योग वाढले पाहिजे. प्रशांतजी, तुम्ही एक मगाशी उल्लेख केलात की या सगळ्यामुळे सिंचनाचा अभाव झाला. 55 वर्षांमध्ये काय झालं? शेतकरी आत्महत्याकडे वळतात. मराठवाडा म्हटलं, आता विदर्भानंतर आता मराठवाड्याकडे बघितलं जात होतं, पण आता विदर्भापेक्षा मराठवाड्यात आत्महत्या होत आहेत. मागच्या 10 वर्षातली जर आकडेवारी बघितली तुमच्या सरकारच्या काळामधली, तर त्याच्या मागच्या आघाडीच्या 15 वर्षाच्या काळापेक्षा या 10 वर्षामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या दिसत आहेत मराठवाड्यामध्ये. सरकारला अपयश आलं असं वाटतंय? हे बघा, मी नाकारत नाही. मी काय म्हटलं की देवेंद्रजींच्याच काळातला GR आहे. मला त्यांनी ज्यावेळी शासन निर्णय झाला त्यामुळे मी स्वतः, आम्ही राजकारणाच्या पुढे जाऊन, आम्ही साधू संतांच्या भूमीतले लोक आहोत. असं काही उगीच टीकेला टीका करणारा विषय नाही. हा जो 240 TMCचा निर्णय झाला, हा देवेंद्रजी फडणवीस यांनीच केलेला आहे. त्यांचं मी अभिनंदनही त्या काळात केलं ज्यावेळी त्यांनी केला हा निर्णय. त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी एवढीच अपेक्षा, अभिनंदनाचा हार घेऊन आहे आम्ही जाऊ, पण तो व्हावं. जे हे म्हणतायत ना आता, टेंडर निघले म्हणजे ऑक्टोबरमध्ये साहेब जे म्हणतायत ना, आता तिजोरी खाली झालेली दिसते बरीचशी, तर त्यामुळे ते होईल का? आणि जर झालं तर आम्ही अभिनंदन करू ना.
काही प्रश्न नाही आहे. हे बघा, चांगल्या कार्याचं कौतुक करण्याचं काम महाराष्ट्राची जनता करते, नाही असं नाही. त्यामुळे हे व्हावं आणि ती सदिच्छा शुभेच्छा माझी पण राहील, काही विषय नाही. ठीक आहे. 2026 ला आता त्याचं टेंडर निघेल, तुम्ही सप्टेंबर म्हणलात. या सगळ्यामध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भेडसावणारा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे विजेचा प्रश्न. जेवढं सिंचन आहे तिथं रात्री अपरात्री लोकांना पाणी द्यायला शेताला जायला लागतंय. खोतकरजी, का असं होतंय? शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकत नाही? एक लक्षात घ्या की सरकारने आता विजेच्या बाबतीमध्ये सोलर जे आहे, मागेल त्याला सोलर, विजेचा पुरवठा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकत नव्हता. आज कुठं शेतकऱ्यांची अडचण आहे का? जो मागेल त्याला आपण सोलर देऊ लागलेलो आहे. सोलर त्यांना मिळतं आहे आणि सोलर मिळत असल्यामुळं आज एक तर रात्रीचं त्यांचं वाचून गेलं, साप सावायचे, विंचू सावायचे, जे अपघात घडायचे ते बंद झाले. आणि त्यामुळं अत्यंत देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. मला सांगा की मागेल त्याला असा एक शेतकरी कंप्लेंट दाखवा, एखाद्या शेतकऱ्याने सोलर मागितलं आणि त्याला मिळालं नाही. त्यामुळं ठीक आहे. राजेश टोपेजी, सोलर मिळतात सगळ्यांना, मला थोडक्यात उत्तर द्या. नाही, यात आता काय झालं, सोलारचा प्रकल्प स्वागतार्ह आहे, चांगला आहे. कारण तो शेवटी काळानुरूप आपल्या भागात सूर्याचा प्रमाण, किरणं जास्त कालावधी असतात. आपल्याकडे सोलार प्रोजेक्ट फार सक्सेसफुल होऊ शकतात आणि त्याचा उपयोग करून, टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण करतोय. पण ते सुरू झाल्यानंतर आता ट्रान्सफॉर्मर देणं बंद केलं. शेतकऱ्यांना जे शेतीसाठी जर कोणी कोटेशन भरलेलं असेल तर त्याला ते देणं बंद केलं. त्यामुळे आता लगेच कोटेशन्स भरणं बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही लाईट पातळीवर मिळत सुद्धा काम करायला नाही, पाहिजे मिळत असं नाही. तुम्हाला त्याही वाटतं एकंदरीत? म्हणजे कोटेशन मागेल त्याला आता लगेच मिळतंय अशातला भाग नाहीये. कोटेशन्सला ट्रान्सफॉर्मर्स मिळत नाहीत, ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, कारण ती योजना बंद केली. नवीन ट्रान्सफॉर्मर देण्याची बंद केली. तुम्ही आता घ्यायचं असेल फक्त सोलार घ्या, तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही. आता त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ज्यांनी नंबर लावलेले आहेत त्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. ह्या प्रायव्हेट कंपन्या जरा अधिक द्रुतगतीनं काम करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याच्या बाबतीतल्या कंप्लेंट्स आहेत, ती सिस्टमचा भाग आहे. मी सरकारला अगदी त्याच्यात दोष नाही म्हणजे देणार. सोलर मिळण्याच्या बाबतीमध्ये सुलभता आणणं महत्वाचं आहे. हा सगळा कारभार असेल सरकारचा. आणि आता तुम्ही सांगितलं सोलर पॅनलच्या बाबतीमध्ये सुद्धा सुलभता येईल, ट्रान्सफॉर्मर लोकांना मिळतील आणि दोन्ही पातळीवर सुद्धा शेतकऱ्यांची सोय होईल. पुढच्या काळामध्ये या मराठवाड्यातला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि हे सगळे सप्टेंबरमध्ये जे टेंडर निघणार आहे त्या अनुषंगानं जो सिंचनाचा अभाव आहे किंवा अनुशेष आहे तो सुद्धा पुढच्या काळामध्ये भरून निघेल अशीच अपेक्षा करूया. आणि या चर्चासत्रामध्ये इथंच थांबूया. राजेश टोपेजी, अर्जुन खोतकरजी आणि प्रशांत बमजी, तुम्ही या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. थँक्यू, आभारी.